आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। चारगाव ते चारगाव फाटा या रोडवरती ओलिव्हरस दूध कंपनी आहे। या कंपनीतील दूषित पाणी कंपनी जवळील शेतामध्ये तसेच तलावामध्ये सोडले जाते। या दूषित पाण्यामुळे अनेक वेळा जनावरे दगावली आहेत, तसेच जनावरांना अनेक प्रकारचे विषबाधा झालेली आहे। तलावातील मासे मरण पावलेली आहेत। शेत नापीक झालेले आहेत। शेतामध्ये योग्य ते प्रकारचे उत्पादन घेता येत नाही। तसेच जंगली जनावरे सुद्धा तलावातील पाणी पिऊन मरण पावण्याची शक्यता आहे। त्यामुळे या कंपनी मालकावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी याकरिता चारगाव येथील गावकऱ्यांनी दिनांक 16 मार्च 2024 रोज रविवारला कंपनीवर धडक मोर्चा दिला। या कंपनीमुळे गावकऱ्यांना येण्या जाण्याकरिता कंपनीतील राख डोळ्यांमध्ये उडून राखेचा त्रास सहन करावा लागतो। तसेच कंपनीमुळे गावकऱ्यांना शेतामधील वॉटर पंपांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये व्होल्टेज मिळत नाही। त्यामुळे गावकऱ्यांना राग अनावर झालेला आहे। या पाण्याविषयी कंपनी मालकांना यापूर्वी अनेक सूचना दिल्या, परंतु कंपनी मालकाने गावकऱ्यांचे कोणतेच शब्द मनावर घेतलेले नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी आज टोकाची भूमिका घेऊन चारगाव येथील सरपंच मोहन लंजे, उपसरपंच लता भिवगडे, तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भिवगडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आता लवकरच त्यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी चारगाव येथील गट ग्रामपंचायत चारगाव येथील सरपंच बोलत आहे, मोहन लंजे। आज दिनांक 16/3/2025 ला सर्व गावकऱ्यांनी, चारगाववासीय सर्व गावकरी मंडळींनी माझ्यापर्यंत येऊन फॅक्टरीच्या विषय काढण्यात आला आणि ज्या फॅक्टरीमध्ये अनाधिकृत कामा चालू आहेत, केमिकलचा आणि ॲसिडचा जो काम चालू आहे, त्या ॲसिडचा पाणी निघते, तो तलावामध्ये दिसत आहे तुम्हाला आणि त्याच्यामुळे मच्छी मरत आहे। शेतात जो पाणी जाते त्या पाण्यामुळे शेतीला नुकसान आहे आणि आम्ही रीतसर त्या फॅक्टरीवाल्यांना, त्यांचा काही बोर्ड नाही आहे, काही नाही आहे, त्यांना फक्त एक NOC देण्यात आली होती 8 वर्षापूर्वी की ते फक्त लाईन घेण्यापुरती NOC देण्यात आली होती आणि त्या NOCचा यांनी वास्तविकरित्या गलत उपयोग करण्यात आला। त्यांनी इथं एक दुधाची फॅक्टरी चालू केली आणि तिथं केमिकल ॲसिड लावून बाजूची जमीन एक पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। अशी सर्व गावकरी मंडळींनी माझ्याकडे येऊन कंप्लेंट अर्ज केलेला आहे की यांची फॅक्टरी बंद करावा आणि यांचा जे दिली होती NOC दिली होती ती रद्द करण्यात यावी, अशी सर्व गावकरी मंडळींची ह्या ठिकाणी रीतसर एक नोटीसद्वारे कळविण्यात आले आणि यांनासुद्धा आम्ही वारंवार बजावले आहे का तुम्ही आपल्या पाण्याचा निचरा कुठे होते, कुठं फेकायचा आहे तो तुम्ही करत राहा। पण हे आम्हाला 3-4 वर्षापासून असंच ढवळाढवळ करत आहेत आणि आतापर्यंत कोणताही त्यांनी ठोस निर्णय घेतलेला नाही आहे। पण आम्ही आता सर्व गावकरी आणि शेतकरीच्या वतीने आणि ढिवर समाजाच्या बांधवाच्या वतीने आम्ही एक मोठा निर्णय घेत आहोत आणि यांची NOC ह्या ठिकाणी रद्द करत आहोत। आजपर्यंत ह्या जनावरा जेवढे इथे येतात पाणी पिण्याकरता आणि जंगलातले पण जनावरं आणि गावठाण जनावरं जे येतात आणि ह्या तळ्याबोळीमध्ये येऊन पाणी पितात, त्यांनासुद्धा बिमारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ना, आजपर्यंत झालेले आहेत। आम्हाला कृत्रिम रेतनचं दवाखाना आहे तिथं, त्यांना पण सुद्धा माहीत आहे कित्येकरित्या आपल्याला बिमाऱ्या आलेल्या आहेत, जनावरांना आलेल्या आहेत। आम्ही त्यांचा वारंवार त्यांच्या मागे उभे राहून त्यांचा आपण रीतसर इलाज करत आहोत, पण फॅक्टरीवाल्यांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। पण आता आम्ही सर्वांच्या मते आणि ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्व पुढाकार घेऊन यांची NOC ह्या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे ह्या ठिकाणी मी स्पष्ट बोलत आहे। मी शेतकरी कपिल गोस्वामी, मुक्काम चारगाव, तालुका साकोली, जिल्हा भंडारा, रहिवासी। माझी शेती या दुग्ध कंपनीच्या कारणानं दूषित झालेली आहे। तरी 2-3 वेळपर्यंत आपण त्यांना वॉर्निंग दिला, पण ते काही कारवाई करत नाही। आम्हाला मागणी आहे की आम्हाला त्याची भरपाई पाहिजे। तुमच्या शेतामध्ये काही पीक होते का? नाही, काहीच नाही होत आहे।
किती पूर्ण वर्षापासून? दूषित झालेत. 8 वर्ष झाले. 8 वर्षा म्हणजे 8 वर्षापासून तुम्ही कोणतीच पीक घेतलेलं हा नाही हा शेतामध्ये? काहीच नाही, होतच नाही काही, मग ह्या फॅक्टरी मालकाने तुम्हाला काही मोबदला दिले का? काहीच नाही दिला. तुम्ही मागणी नाही केली का? मागणी केला पण काही कारवाई करत नाही. मच्छी दूषित पाणी आल्यामुळे मच्छीची वाढ नाही होत और गिराईक मच्छी घेत नाही, त्याच्यामुळे मच्छी विक्री करायला मला बहुत तकलीफ जात आहे. हे 2 शब्द बोलून मी आपले शब्द बंद करतो. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.